एखादी गोष्ट मनामध्ये ठरली आणि ती आपण 100% करत असतो. आपल्या भावना एकदम प्रचंड उत्तुंग हिमालय एवढ्या असतात आणि त्याच वेळेस अशी गोष्ट घडते की आपला आत्मविश्वास कमी होतो. पण लक्षात घ्या, शिवचरित्राची पानं चाळत असताना शिवरायांच्या वाटेमध्ये अनेक काटे होते. शिवचरित्राची पानं चाळत असताना आपल्या आईचं स्वप्न उरामध्ये घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या राजांच्या पावला पावलावरती मृत्यूचे खास कळगे होते. पण मराठ्याची औलाद असणाऱ्या मातृभक्त शिवरायांनी प्रत्येक कार्य, प्रत्येक संकटावरती मात करून आपल्या आईचं स्वप्न दुश्मनाच्या छातडामध्ये भगवा रोवून पूर्ण केलं. हे खऱ्या अर्थानं आम्ही ठिकाणी जाणलं पाहिजे. शिवरायांना त्यांनी धडा दिला. शिवाजी महाराज 4-5 वर्षाचे होत होते. बाल शिवरायाला पुन्हा जवळ केलं आणि प्रश्न विचारला, राजा तुमचं स्वप्न हिंदवी स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचंय, पण त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या चारित्र्यात, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ठासून भरली पाहिजे. ती गोष्ट कोणती? बघा, ती माऊली त्या बाल शिवरायाला प्रश्न करत होती. आणि उद्याचा शिवराय, छत्रपती शिवराय घडवायचा आहे तर आजच या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणं काळाची गरज आहे. ही माऊली प्रत्येक गोष्ट त्या बाळाकडून करून घेत होती, प्रात्यक्षिक करून करते. लक्षात घ्या, प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण होतो. त्या माऊलीला माहिती होतं आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही. आईच्या पोटामधून बाळ जन्माला येतं, त्याची गुणवत्ता, त्याची बुद्धिमत्ता फक्त 0 असते. जगाच्या पाठीवरती वेगवेगळे अनुभव घेऊन त्यातून शिकून स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तम करण्याची जबाबदारी आम्ही आमच्या काळजामध्ये जोपर्यंत साठवून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला यशाचा मार्ग सापडणार नाही. आणि ही माऊली आपल्या बाळाला उद्याच्या यशासाठी तयार करत होते. आपल्या माईचा, आपल्या आईचा प्रश्न त्या बाळाला सतत कानावरती पडत होता. नेमकं काय पाहिजे माझ्या व्यक्तिमत्वात? म्हणजे माझ्या आईला वाटेल मी 100% तिचं स्वप्न पूर्ण करणार आहे. त्या माऊली त्या बाळाला सांगितलं, आई पराक्रम हवा, आई शौर्य हवं, आई धाडस हवं. तरी त्या माऊलीच्या चेहऱ्यावरची रेष हालत नव्हती. त्यावेळेस त्या माऊलीने त्या बाळाला जवळ घेतलं आणि आयुष्यातला सर्वोत्तम असा धडा दिला. आयुष्यामध्ये यशाची वाट जर चालायची असेल तर तो धडा इथं बसलेल्या शिवरायांच्या मावळ्यांनी, आऊसाहेब जिजाऊंच्या त्या ठिकाणी लेकींनी स्वतःच्या काळजामध्ये कोरून ठेवणं काळाची गरज आहे. त्या माऊलीनं त्या बाळाला जवळ घेतलं आणि सांगितलं, राज, हिंदवी स्वराज्य निर्माण करणं एवढं सोपं नाही. प्रचंड तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. पावलोपावली मृत्यूशी झुंज द्यावी लागणार आहे. पावलोपावली यमराजाशी तुम्हाला तुमचा जीव त्या ठिकाणी प्रयत्न न करता कोण संघर्ष करून माघारी घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची परीक्षा द्यावी लागणार आहे. तुमच्याकडे शौर्य, धाडस, पराक्रम सर्व गोष्टी आहेत, पण एक गोष्ट तुमच्याकडे असणं काळाची गरज आहे. आणि त्या माऊलीला प्रश्न त्या राजांच्या कानावरती पडत होता. राजांनी सांगितलं, आई कोणती गोष्ट आहे, मला ती नेमकं काय आहे ते नेमकं सांग. त्या माऊलीनं बाळाला जवळ घेतलं आणि सांगितलं, राजे लक्षात घ्या, आयुष्याच्या वाटेवरती कोणत्याही दुःखाचा, कोणत्याही संकटाचा परिणाम तुमच्या ध्येयावरती होऊन देऊ नका. राज, आयुष्यात मध्ये कोणताही संकट येऊ दे, कोणताही त्या ठिकाणी आव्हान उभं राहू दे, कोणताही त्या ठिकाणी संघर्षाचा काळ येऊ दे, त्याचा परिणाम तुमच्या ध्येयावरती होऊन देऊ नका. म्हणजे हिंदवी स्वराज्यावरती त्याचा परिणाम होऊन देऊ नका. एक वेळ प्राण सोडा, एक वेळ जीव गेला तरी भेद, तर ध्येय सोडू नका राजे. आणि शिवरायांच्या आईनं जो धडा दिला ना, त्या शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये तंत पाळला, तंत. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. मी या ठिकाणी तुम्हाला ज्ञान द्यायला आलो नाही मित्रांनो. फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ज्ञान तुमच्या दारामध्ये उभा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ज्ञान द्यायला आलो नाही, तुमच्या काळामध्ये असताना शिवराय जागा करायला आलेलो आहे मित्रांनो. मी या ठिकाणी तुमच्या काळामध्ये असणाऱ्या शिवराय नावाच्या विस्तवाची राग जमा झालेली आहे ना, त्या राखला फुंकर मारायला आलेला आहे. मग अशी तुमच्या सरपंचांनी सांगितलं, पुढच्या वर्षी 21,000 मी देणार. खऱ्या अर्थाने या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा. समाजासाठी खिशामध्ये हात घालणारी अवलाद आज इकडे तिकडे पायाला लाभ मिळत नाही. कुठला तर तमाशणीचा कार्यक्रम असतो आणि आमची तरणी बांड पोरं आमचा इतिहास विसरून त्या माय माऊलीच्या ज्या तमाशगिरीला चाळी चोळीचा आहेर करणाऱ्या शिवरायांचा आम्ही आदर्श मानतो. त्या शिवरायांच्या जमान्यामध्ये, त्या शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं राजकीय व्यक्तिमत्व तमाशाच्या कार्यक्रमाला, लावण्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप देतात, स्पॉन्सरशिप.
पण या तुमच्या गावातील तरुण मंडळी या खऱ्या अर्थाने यांचं नाव घेणं गरजेचं वाटतं. राजन महाडिक, इंजिनियर अभिजित बाजीराव जाधव, शिंगाडे कन्स्ट्रक्शन रवींद्र शिंगाडे, आणि आपल्या वडिलांच्या स्मरणात राजाराम अण्णांच्या स्मरणामध्ये संकेत जाधव, भगवानराव जाधव यांनी जो खऱ्या अर्थानं दातृत्वाचं या ठिकाणी काम केलं आहे, त्याच्या दातृत्वाला सलाम. आणि तुमच्या गावानं संयुक्त शंभूराजे प्रतिष्ठानने एकत्र येऊन जी प्रज्वलित केलेली ज्योत आहे ना, येलूर गावापुरती मर्यादित न ठेवता येलूर तुमच्या पंचायती समिती गणाच्या कार्यक्षेत्रामुळे ह्या स्पर्धा आयोजित करून तुमच्या गावाचं वेगळं पण दाखवणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ती माऊली बाळाला सांगू लागले, आयुष्याच्या कोणत्याही समयी, कोणत्याही संकटाच्या वेळी, कोणत्याही आव्हानाच्या वेळी, कोणत्याही संघर्षाच्या वेळी, कुठल्याही दुःखाचा, कोणत्याही प्रसंगाचा, कोणत्याही संघर्षाचा परिणाम तुझ्या ध्येयावरती होऊन देऊ नको बाळा. आणि बाळ शिवरायांनी आपल्या आईच जी शिकवण दिली होती तंत पाळली. मित्रांनो, मी माझ्या मनाचं सांगत नाही, उलटा शिवरायांच्या चरित्राची पाने. शिवाजी महाराज ज्यावेळेस प्रतापगडावरती अडकले होते, स्वराज्यावरती